नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या डीके टीचर सपोर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, जनगणनेचं काम आपण सुरू केलेलं असेल. इमारतीला नंबर टाकणं, आपला एरिया निश्चित करणं, या सगळ्या गोष्टी तुमच्या झाल्या असतील. आता इमारतींना नंबरिंग वगैरे केल्यानंतर प्रत्यक्ष ॲपवर इमारतींची आणि कुटुंबांची माहिती कशी भरायची याबाबत आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. मी याच्या आधी तुम्हाला व्हिडिओ दिला आहे, त्याच्यामध्ये मी 3 इमारतींची माहिती तुम्हाला भरून दाखवली आहे. त्या तिन्ही इमारतीपैकी एक पहिली जी इमारत होती ते मंदिर होतं. त्यानंतर दुसरी 2 इमारती ज्या होत्या त्या बंद होत्या, कुलूप बंद. त्यामुळे त्यांची माहिती मी एकाच व्हिडिओमध्ये दिली आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो. आणि आज मी जो तुम्हाला माहिती देणार आहे या व्हिडिओमध्ये ती असणार आहे प्रत्यक्ष एक कुटुंब राहत असलेल्या आणि 35 ते 34 काय ते प्रश्न आहेत, त्या सगळ्या प्रश्नांची माहिती कशा पद्धतीने तुम्ही भरणार आहात त्याबाबत आपण आज या व्हिडिओमधून माहिती घेणार आहोत. तर त्यासाठी मी ॲप ओपन केलेलं आहे. ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला माहिती आहे, मी मागील दोन्ही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, इमारतींची अंदाजित संख्या आणि गणनाघरांची अंदाजित संख्या ही असल्याशिवाय तुम्हाला पुढं काम करण्यासाठी जाता येत नाही. घर यादी कार्य याच्यावर क्लिक केलं तर क्लिक होत नाही. म्हणून ही संख्या मी अंदाजित टाकलेली आहे. इमारतींच्या पेक्षा जास्त गणनाघरांची संख्या टाकून आपण पुढे जायचं आहे. आता तुम्ही म्हणाल ही अंदाजे टाकून कसं चालेल, तर सध्या अंदाजेच टाकायची. तुमची एकदा का सगळ्या इमारतींनी सगळी गणनाघरं फिक्स झाली, ॲक्च्युली संख्या तुमची आली की ती टाकून सुद्धा तुम्ही पुढं काम करू शकता. पण सध्या काम करण्यासाठी ही अंदाजे टाकून पुढं काम करायचं आहे. तर ठीक आहे, घर यादीवर मी क्लिक केलं. हे 6 मेनू आहेत. यामध्ये प्रत्यक्ष माहिती इथून भरायची आहे, घर यादी नोंद करा. त्यानंतर इथून माहिती अपडेट करायची आहे, भरलेली माहिती. इथून सारांश बघायचा आहे. तर बघा, इथं मी सारांश तुम्हाला दाखवतो. 3 घरांची माहिती मी भरलेली आहे, 3 इमारती, त्यातलं एक अनिवासी मंदिर आहे. इथून बघू शकता. ओळ क्रमांक 1, इमारत क्रमांक 1, गणनागृह क्रमांक 1, कुटुंबाचं नाव एनी आहे कारण मंदिर आहे ते. दुसरी ओळ क्रमांक, गणनागृह क्रमांक 2, इमारत 2. त्यानंतर कुटुंब क्रमांकाचं नाव वगैरे सगळं एनी आहे कारण स्थिती लॉक आहे, खालचं सुद्धा लॉक आहे. अशा पद्धतीने ही माहिती मी भरलेली आहे सारांशमध्ये. आता आपण नवीन माहिती भरण्यासाठी परत एकदा या घर यादीतील नोंद याच्यावरती जाऊया. आता परत आपल्याला ओळ क्रमांक ऑटोमॅटिक आलेले आहेत 4. आता इमारत क्रमांक सुद्धा माझी ही 4च आहे. ती मी कशा पद्धतीने नंबर दिलेला आहे ते टाकतो. CN 004 असं माझ्या इमारतीचं नंबर आहे. आता या इमारतीची पुनरावृत्ती करायची नाही कारण हा नंबर मी एकाच इमारतीत दिला आहे, त्यामुळे पुनरावृत्ती करावर क्लिक करायचं नाही. आता गणनागृह क्रमांकात किती असणार आहे, तो सुद्धा 4च असणार आहे. 4थ्या इमारतीतला 4. त्याच इमारतीमध्ये आणखीन गणनागृह असेल तर तो 5वा. तो पुढं कसं टाकायचं मी दाखवतो तुम्हाला. पहिल्यांदा नवीन क्रमांक येण्यासाठी नवीनवर क्लिक करूया. 4 क्रमांक ऑटोमॅटिक आलेला आहे. आता पुढे जावर क्लिक करूया. आता प्रत्यक्ष त्या कुटुंबाने स्वगणना केली आहे का असा तुम्हाला मेसेज येईल. इथं जर होय म्हटलात तुम्ही तर त्यांनी जी माहिती भरल्यानंतर जो त्यांना ID मिळाला आहे तो ID टाकण्याची एक विंडो तुमच्यासमोर ओपन होईल. तो त्यांच्याकडून ID घेऊन तुम्ही टाकलात की सगळे 34 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला दिसतील. ती एकदा चेक करून तुम्ही पुष्टी करायची आहे. पण त्यांनी जर स्वगणना केली नाही तर नाहीवर क्लिक करायचं आहे. तर नाहीवर क्लिक करायचं आणि सगळी माहिती तुम्ही भरत जायची. ठीक आहे, आता आपण सगळी माहिती भरत जाऊया. आता इथं या घरातला एकच मिनिट, या घरातल्या आपल्याला जमिनीबद्दल पहिल्यांदा विचारलेलं आहे. तर जमिनीला त्यांनी काय बसवलेलं आहे, टाईल्स बसवले आहेत, त्यामुळे टाईल्सवर क्लिक करून पुढे जाऊया. त्यानंतर पुढचा प्रश्न आलेला आहे, भिंतीसाठी काय वापरलं आहे. तर भिंतीसाठी ते सुद्धा त्यांनी सिमेंटचे भिंती आहेत, म्हणजे पक्क्या विटा म्हणतो पण त्या आहेत, त्यामुळे इथं पुढे जाऊया. त्यानंतर पुढचा प्रश्न आलेला आहे आपल्यासमोर, छप्परासाठी वापरलेलं. तर छप्परासाठी सुद्धा त्यांनी सिमेंट पत्रा वापरले आहेत, त्यामुळे मी इथं ॲस्बेस्टॉस शीट्स जो आहे मुद्दा तो घेतो. तुम्ही इतरही घेऊ शकता कुठलाही. पुढे जाऊया. त्यानंतर बघा, निवास हा 7वा प्रश्न प्रत्येक वेळी महत्त्वाचा आहे. 7व्या प्रश्नाचं जे तुम्ही उत्तर लिहाल त्याच्यावर तुमचे सगळे पुढचे प्रश्न अवलंबून आहेत. 7व्या प्रश्नाला जर तुम्ही निवासा व्यतिरिक्त खालचे कोणतेही मुद्दे निवडलेत तर तुमची पुढची प्रश्न सगळे लॉक होतात. पण निवास निवडलात आणि जर ते कुलूप बंद दाखवलं नाहीत तर मात्र पुढे 34 प्रश्न भरावे लागतात. आता हे निवास आहे म्हणून निवासावर मी क्लिक करतो. आता इथं खाली मला काहीही भरायचं, निवासावर क्लिक केल्यावर हा चौकोन बंद होतो. दुसरा कोणताही जर तुम्ही पर्याय घेतला, समजा मी निवास इतर घेतलं तर बघा हा चौकोन ओपन होतो आणि इथं तुम्हाला प्रत्यक्ष नोंदवायला लागतं. निवासा व्यतिरिक्त काय, तर निवासासह दुकान, निवासासह दवाखाना, निवासासह हॉस्टेल, असं काही असेल जे तुम्हाला लिहायचं आहे. पण ते मी नाही, हे दुकान निवडला तर दुकान तरी सुद्धा लिहायला लागतं. किराणा माला दुकान, मेडिकल दुकान, असं काही ते लिहायचं. कारखाना निवडला तर ते कारखाना लिहायचं. तर निवास निवडल्यानंतर मात्र काही तुम्हाला इथे लिहायची गरज नाही. डायरेक्ट तुम्ही काय करायचं आहे, पुढे जायचं आहे. त्याला पुढे जाऊया. पुढे यायला आता गणनाघराचे तपशील लिहायचे आहे. गणनाघराची स्थिती कशी आहे, तर आपल्याला 3 पर्याय दिले आहेत, चांगली, राहण्यास योग्य आणि मोडकळ. चांगली आहे कारण नवीन घर आहे त्यांचं, म्हणून चांगलीवर क्लिक केलेलं आहे मी. पुढे जाऊया. त्यानंतर कुटुंब क्रमांक 1 आहे कारण पहिलेच कुटुंब आहे हे. आतापर्यंत रिकामी घरं होती. तर कुटुंब प्रमुखाचं इथं आता आपल्याला नाव टाकायचं आहे. कुटुंब प्रमुखाचं नाव टाकलेलं आहे. आता मी पुढे जावर क्लिक करतो. पुढे जावर क्लिक केल्यानंतर आता एकच मिनिट,
कुटुंबातल्या एकूण निवास करणाऱ्या व्यक्तींची संख्या आपल्याला भरायची राहिली आहे. तर इथे एकूण किती संख्या आहे ते भरतो मी. या कुटुंबात एकूण 4 व्यक्ती राहत आहेत आणि कुटुंब प्रमुखाचं नाव टाकलेलं आहे. आता पुढे जातो. पुढे गेलेलं आहे आता आपल्याला कुटुंबाशी संबंधित माहिती आहे. कुटुंब प्रमुखाचे लिंग पुरुष आहेत. त्यानंतर कुटुंब प्रमुख अनुसूचित जाती किंवा जमातीतला असेल तर ते लिहायचं आहे. तर त्या पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे इथं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे गणनाग्रह मालकीचा आहे का, तर स्वतःचे घर आहे. त्यानंतर निवासयोग्य खोल्यांची संख्या, तर खोल्यांची संख्या किती आहे ते आपल्याला लिहायची आहे. तर इथं 2 आहे खोल्यांची संख्या. त्यानंतर पुढे जाऊया. विवाहित जोडप्यांची संख्या एकच आहे, जोडपं एकच आहे. चला पुढे जाऊया. अशा पद्धतीने आपल्याला माहिती पटपट. पिण्याच्या पाण्याचा स्रोत काय आहे त्यांचा, म्हणजे पिण्याचं पाणी ते कुठलं वापरतात, तर नळाद्वारे वापरतात. तर इथं नळाचा पर्याय आपण शोधूया. प्रक्रिया केलेल्या नळाद्वारे. पुढे जाऊया. त्यानंतर पिण्याच्या पाण्याची उपलब्धता परिसरातच आहे. पुढे जाऊया. त्यानंतर प्रकाशाचा मुख्य स्रोत काय आहे, तर प्रकाशाचा मुख्य स्रोत आहे त्यांचा वीज. तो पुढे जाऊया. त्यानंतर शौचालयाची उपलब्धता केवळ कुटुंबाच्या वापरासाठी आहे, त्यामुळे हे घेऊया परत आपल्याला. पुढे जाऊया. शौचालयाचा प्रकार सेप्टिक टँक येतो, टँक बांधलेले आहे त्यांनी. आता हे बाकी खड्डा वगैरे यासाठी काय आपल्याला लिहायची गरज नाही. प्रत्येक ठिकाणी एक एक मुद्दा निवडायचा. आता एक सेप्टिक टँक निवडल्यानंतर मी खाली कुठं स्टिक करत बसणार नाही, डायरेक्ट पुढे जातो. त्यानंतर सुविधा असलेल्या कुटुंबात सांडपाणीसाठी तर आपल्याला इथं बंद गटार घेऊया आणि पुढे जाऊया. तर स्नानगृह उपलब्ध आहे. पुढे जाऊया. हे शक्यतो ह्या सोप्या गोष्टी आहेत, त्या तुम्ही पटपट करायच्या. तर मित्रांनो, माहिती भरत मी आता 34वा प्रश्न आलेला आहे. 34वा प्रश्न आहे मोबाईल क्रमांक. तुम्हाला माहिती आहे त्यांचा मोबाईल क्रमांक टाका आणि पुढे सादर करावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर सादर करावर आपण क्लिक करूया. सगळी माहितीची एकदा पुनरावलोकन करायचं आणि पुष्टी करावर क्लिक करायचं. तर अशा पद्धतीने मित्रांनो, 4थ्या इमारतीमध्ये गणनाघर 4थं घेऊन मी माहिती भरलेली आहे. आता ओळ 5वी आलेली आहे. आता इमारत आपल्याला परत काय करायची, तीच घ्यायची मागची, जी आत्ता इमारत मी टाकली होती. मी थोडंसं मागं जाऊन दाखवतो तुम्हाला सारांशमध्ये. तर सारांशमध्ये बघा, शेवटची आपली इमारत होती CN 4, म्हणजे 4थ्या इमारतीतच मला आता पुढचं गणनाघर दाखवायचं आहे. त्यामुळं मी आता इथं घरातील नोंदवर गेल्यानंतर मला 4थीच इमारत पाहिजे, म्हणून पुनरावृत्ती करावर मी क्लिक करणार आहे. पुनरावृत्ती क्लिक करावर बघा परत 34th इमारत आलेलं आहे. आता गणनाघर क्रमांकाच्या ठिकाणी सुद्धा पुनरावृत्ती करा असं आलेलं आहे, पण ते घ्यायचं नाही, कारण गणनाघर मात्र पुढचं आलं पाहिजे. 4थ्या इमारतीतच आता 5वं गणनाघर आले पाहिजे, म्हणून इथं मात्र नवीन घ्यायचं. आता बघा इथं नवीन आलेलं आहे. ह्या पद्धतीने लक्षात ठेवा सगळ्यांनी. जर त्याच इमारतीमध्ये आपल्याला पुढचं गणनाघर दाखवायचं असेल तर पुनरावृत्ती करावर क्लिक करायचं, ऑटोमॅटिक तोच नंबर आपला येतो आणि पुढं आपल्याला खाली नवीन म्हटलात की गणनाघर मात्र पुढचं येतं. आता पुढे जायचं आहे. आता परत एकदा काय म्हणतात ते स्वगणना केली आहे का, तर नाही. आता इथून पुढे सगळे प्रश्न चालू होतील. आता हे परत मी तुम्हाला दाखवणार नाही. तर गणनाघराची माहिती कशी भरायची, इमारत 30 ठेवून पुन्हा नवीन गणनाघर कसं घ्यायचं, हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगितलं आहे. व्हिडिओ व्यवस्थित काळजीपूर्वक पहा. तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. याच्या मागचाही सुद्धा व्हिडिओ पहा, म्हणजे एकूण तुमचं काम पूर्ण व्हायला मदत होणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला मला नक्की खाली कमेंटमध्ये लिहून कळवा. जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय.